बातमी आहे मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात सर्वांनी एकजूट होऊन मोदींच्या मागे उभं राहायला हवं। उद्धव यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा अशी विनंती मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव यांना केली आहे। काँग्रेस सोबत जाणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जाणं हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवावं। दीपक केसरकर यांनी उद्धव यांना विनंती केली आहे। बघा, मोदी साहेबांचं एवढं मोठं नेतृत्व आहे, त्याच्यामुळे अनेक मोठे मोठे नेते हे मोदी साहेबांचं नेतृत्व मानायला लागले आणि ते जगभर मानलं जातं। जगामध्ये ज्याला सर्वे घेतला गेला त्याला सर्वाधिक लोकप्रिय जगामध्ये कोण आहे तर मोदी साहेबांचं नाव पुढे आलं। भारतामध्ये सर्वे घेतला, भारतामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून पुढे आलं। ते आपोआप लोकप्रिय नाही झाले, त्यांनी जनतेसाठी काम केलं, भारताच्या विकासाला दिशा दिली आणि म्हणूनच आज त्यांना विरोध म्हणून कोणी मैदानात उतरणं हे सध्या ते राजकारणावर अधिक बोलतात, त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हितावर बोलणं आवश्यक आहे असं एक मला वाटतं। कारण मी त्यांचा खूप मान राखतो आणि अपेक्षा असते की एका नेत्याने ज्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं, बाळासाहेबांच्या विचारापासून दूर केले, ते लक्षात घेता आजसुद्धा त्यांनी पुनर्विचार करावा। त्यांना जर लढायचंच असेल तर ते एकटेसुद्धा लढू शकतात, परंतु काँग्रेसच्या बरोबर जाणं हे एका अर्थाने बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जाणं आहे।